सो आज आहे सेकंड आणि थर्ड सफारी आणि आता वाजले आहेत 4:30 सकाळचे. अँड टुडे इज बर्थडे सफारी, कारण माझा आज वाढदिवस आहे आणि आजची सफारी खूप जास्त इम्पॉर्टंट आणि स्पेशल आहे. तर आज पण कालसारखा खूप क्लोजली वाघ दिसला तर भाई बड्डे तो बन गया. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, काल आम्ही पाटदेव बघितली. शी इज वन ऑफ द डॉटर्स ऑफ कॉलरवाली ही खूप आधीची एन्शियंट टायग्रेस होती इथे आणि तिने 29 कप्स दिलेले आणि त्याच्यामधून जी पाटदेव आम्ही काल बघितली ती तिची मुलगी होती. सो असंच आज पण जर सायटिंग झाली तर खूप मजा येईल. सो आता आपण जाऊया, नाश्ता करूया आणि आपली जिप्सी येणार आहे 5 वाजता आणि आपण सफारीकडे वळूया. गुड मॉर्निंग. अपन आज रूट नंबर 2 है ना अपना 2 नंबर ट्रैक होती हुए बाके जो वही कल जो टाइगर जो देखा T4 का एरिया उसका सबटल मेल भी जो देखा था उसके चांस लेते हुए चलेंगे अपन. थोड़ा अंदर ज़्यादा. हाँ काफ़ी अंदर जाएंगे, थोड़ा सा काफ़ी जंगल की सफारी वही करेंगे, थोड़ा सा अंदर राउंड लेंगे. अदर थोड़ा डिफरेंट थोड़ा एरिया दिखाएंगे. टाइगर का है ना पक्का. टाइगर का पॉ मस्त है ना. मेल टाइगर है ना. अभी एक देखेंगे मैडम, मेल और फीमेल का फर्क होता है ना. जो मेल में होता है तो वो आयताकार का होता है ना, जिसका फिंगर का जो ऊपर का आता है जो उससे, और इसमें समझो कि और का आकार जो होता है ना अपना ये अंडे का आकार का बनता है ना फीमेल का. मेल का एकदम गोल होता है. अच्छा मस्त है ना. ये गोल है लेकिन मेल है. वो जो मेल टाइगर जो कल अपन ने देखा था आपको बोला कि T4 टाइगर सबडल मेल यूरिन मार्क छोड़ेगा प्लस ग्राउलिंग करेगा प्लस बॉडी इंप्रेस करता है ना. ये सब चल रहा है. अदर टाइगर मेल टाइगर जो अपना एरिया इलाका बनाने के लिए एरिया, तो इसी प्रकार जो होते हैं कि अपने संग के छोड़ते हैं. अदर कोई टाइगर अगर आता है तो उस प्रकार जो फिर कहता है कि भाई और किसी और का एरिया है, अगर उससे ऊपर अगर मारता है तो वो क्षमता रखता है कि मैं इससे फाइट कर सकता हूँ. अगर उससे नीचे अगर मारेगा तो ऑटोमेटिक एक अदर साइड मूव कर लेगा वो, यही है. और फिर ये तो इसके मार्किंग का हुआ जो बॉडी इंप्रेस का जो बोलता है. बॉडी इंप्रेस एक दूसरे के सामने जो होते हैं दो पहलवान आपस में लड़ते ना, और जो बराबर हो तभी लड़ते ना. उस प्रकार अपने बॉडी इंप्रेस से भी टाइगर एक दूसरे को भी फील करते कि भैया ये नहीं अपने से बड़ा पावरफुल है, तो वो अदर साइड मूव कर लेंगे. फिर जो दूसरा जो वीक है वो अपने आप को सरेंडर कर देंगे. और प्लस एक था ग्राउलिंग. सो कोई अपने टेरिटरी के अंदर में अगर आ गया उसे पता चले तो आवाज़ करता है कि भैया मेरे एरिया छोड़ के भाग जाए. आवाज़ इतने खतरनाक जो करते ग्राउलिंग वगैरह. दिसला 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 दिसला. इधर हो रे बाबा. एक नंबर. राइट से निकाल. कैमरा की वीडियो खींचना. सर वीडियो खींचना.
अभी जो अपन जो टाइगर देखे इसके जो मूवी का जो लक्ष्मी जो टाइगर से नाम पड़ा है, उसका लक्ष्मी नाम रखने का रीज़न होता है कि उसके जो चीक के साइड में जो लेफ्ट हैंड साइड पे एल बना हुआ है ना, इसलिए उसका जो नाम लक्ष्मी है। और ये भी यंग टाइग्रेस है, तो 4 इयर्स की है ना, तो उसका भी ये टाइम जो फर्स्ट टाइम तो उसने कप जो दिए थे, उसमें से जो 3 कप जो दिए थे उसमें से 2 कप की डेट हो गई है इसलिए, और 1 कप उसका भी बचा है। तो वो भी चांस होता है कि अब इसकी जो माँ का जो नाम है T20 करके, T20 इसका, ठीक है। T20 का मतलब वो काफ़ी वो T20 ही नाम था उसका, पर वो अभी बूढ़ी हो गई ना, कॉलर वाली की ही बहन थी उसकी। बहन, ओके। हाँ, सबसे लास्ट लक्ष्मी T20 के लास्ट लीटर की बेटी है ना लक्ष्मी, तो इसलिए उसको एरिया मिलेगा। अगर होती तो नहीं मिल पाता ना, लास्ट लीटर में उसने माँ के जगह में अपना एरिया कर लिया। और कल जो देखी थी वो बेटी थी? नहीं, कल जो देखी वो तो कॉलर वाली की बेटी थी ना? हाँ, कॉलर वाली की बेटी थी T4 जहाँ ये जो अपन, हाँ पाटदेव। अभी जो अपन ने देखी कॉलर वाली की बहन की बेटी देखी ना, हाँ बहन की बेटी, ओके, की बेटी ये फैमिली, हाँ पूरा फैमिली। हाँ बस, हाँ उससे ज़्यादातर अभी T20 की ही ज़्यादातर फैमिली का ही चल रहा है ना, और तो कॉलर वाली का तो समझिए कि T4 ही चल रही है अभी। उसके बाद में उसका पता नहीं चल रहा है। बेसिकली मार्क्स से पता चलता है कौन क्या है, नहीं, नाम से जो एरिया जो जिसका बन जाता है उसके हिसाब से भी जो सेटअप बन जाता है उस हिसाब से। अभी जो कोई यंग टाइगर का नाम रखना मुश्किल होता है ना, वो उसकी टेरिटरी फिक्स नहीं है ना अभी। अब जैसे अभी लक्ष्मी, अगर इसकी टेरिटरी अगर अदर साइड मूव कर ली तो अदर जगह में नाम पड़ जाता है, पर अपने एरिया में उसने एरिया बना ली तो उसका एरिया नाम पड़ गया ना उसका। जैसे दिखते हैं सब। टाइगर को स्टेप में कई बार होता है कि अभी जो निकला जो सेंसर का जो चल रहा है ना, पहले क्या चलते थे तो फॉरेस्ट में जो फुटप्रिंट से लेते हैं ना पगमार्क से, कि हर कोई फिंगर, आप जैसे अपने इसमें फिंगरप्रिंट में डिफरेंट मैच खाता है उसी प्रकार उनमें भी अलग डिफरेंट मैच खाता है। अभी क्या होता है, टाइगर ट्रैकर जो कैमरे निकले बहुत आसान और इजी हो गया ना टाइगर के लिए स्पॉट करना और ये सब जानने के लिए। हाँ, उसको सबका हर कोई टाइगर के स्टेप का डिफरेंट मैच खाते हैं उसमें। जैसे किसी भी, जैसे अभी बोला तो ये बना किसी में, हर किसी टाइगर का एरिया डिफरेंट मैच खाता है। और उसके जो पेट की जो बेलिए जो होती है उसके ऊपर से जो पूरा कैमरा जो लगाते हैं दोनों साइड से, अगर टाइगर कैप्चर करे तो दोनों साइड से आता है, तो उसमें हर कोई स्ट्रैप में थोड़ा अलग अलग मैच खाता है उसमें। ओके, सो आता आमची सफारी तर सुरू आहे, पण त्याच्यामध्ये सफारी असते 5 ते 11, तर 5 ते 11च्या मध्ये भूक तर लागते. सो दिस इज द कॅन्टीन आणि इथे लोक थांबतात, थोडंसं खातात, पण इथे स्पेशली व्हेरायटी जी आहे ती आहे आलू बोंडा, आणि ते पण आम्ही ट्राय करणार आहोत. आणि इथे नॉर्मल शॉप्स पण आहेत म्हणजे शॉपिंग करायला. सो लेट्स हॅव सम ब्रेकफास्ट. में शिफ्ट करती है ना, पहले अलीगट्टा करके गाँव था ना, अलीगट्टा करके गाँव था। हाँ, जब 92 में जब उनको जो टाइगर प्रोजेक्ट बना तब उनको यहाँ से जो गाँव को हटा के अदर जगह में शिफ्ट करा दिया। वो भी सब अरेंजमेंट जब फॉरेस्ट डिपार्टमेंट वालों ने सब अरेंजमेंट करके दिए, खेती के लिए जगह दिए, घर बना के दिए, कुछ पैसा दिए सब अरेंजमेंट के लिए, और तब वहाँ पर शिफ्ट कर दिए, यहाँ से फिर वहाँ चले गए। तो ये भी फॉरेस्ट का पार्ट है ना, तो हाँ, ये भी तो यहाँ पे नहीं आते। नहीं, मिडिल पॉइंट है ना यहाँ, तो सेंटर पॉइंट है, और यहाँ पर सभी के लिए जैसे टूरिस्ट सभी जब सब घूम फिर के आएंगे तो ब्रेकफास्ट पॉइंट यहीं पर आते हैं। बाकी टाइगर्स नहीं आएंगे? नहीं, टाइगर आएंगे भी तो साइड से निकल लेंगे, तो सब घूम फिर के सभी इधर ब्रेकफास्ट वगैरह सब यहीं करते हैं ना। फिर सब कहीं जंगल के बीच में कहीं भी अलाउड नहीं कि आप ब्रेकफास्ट कहीं कर सकते हैं ना, बराबर उतर नहीं सकते। यहाँ पर तो बाकायदा टूरिस्ट के लिए जो वॉशरूम वगैरह जो बना, काफ़ी फ्रेश वॉशरूम वगैरह है, सब हो सकता है। कॉफ़ी अपना जो कैंटीन वगैरह टी कॉफ़ी वगैरह सभी, आलू बोंडा यहाँ का सबसे फेमस खाते अभी. आम्हाला जे हॉटेलमधून ब्रेकफास्ट दिला आहे पॅक करून सकाळ सकाळ, ते असं काहीचं ब्रेकफास्ट आहे. केळी आहे, मफिन्स आहे, रोटी आहे, आणि हे काय अंड आहे, अंडा आहे, अंडा और सँडविच नाही. त्याच्यात काय बघता, त्याच्यात काय सँडविच. दिस इज द फेवरेट वन ना, फेवरेट. घ्यायचं घे, असं नाही घ्यायचं. झोपलास खाल्लास झोपलास बस, बाकी काय.
सर जी हमारे लिए आलू बोंडा लेके आए हैं। अपन 5 लोग हैं ना। चले नहीं हम लोग शेयर कर लेंगे, हम शेयर कर लेंगे। नहीं चले सब सामने जो व्हाइट बोर्ड जो देखिए ए ग्रेड भी है ना, सब ब्लैक एंड आई पीस वगैरह सब है, वो ग्रे हेरन वगैरह भी है। उधर आगे दूर पे देखेंगे ना स्टॉर्क है ना उधर में, तो वो काफ़ी सारे हैं ना उधर में, और उसमें तो ए ग्रेड भी है, पेंटेड स्टॉर्क भी है। ये रिवर में क्रोकोडाइल है। हाँ क्रोकोडाइल्स है, बट अभी ऐसा है कि अपने को जो जहाँ पर अपन देख सकते हैं ना, वहाँ पर टूरिज्म रोड ना होने की वजह से अपन क्रोकोडाइल उतना देख नहीं पाते ना। और इसे वही जो रोड पे फीस वगैरह जो भी इधर में काफ़ी दूर तक, क्या विंटर टाइम में जो क्रोकोडाइल दिख जाता है, बोला धूप लेने के हिसाब से कहीं बाहर ओपन में आ जाता है ना, यही पॉज प्लेस पे तो पीछे वाला जो है इधर तक आ जाता है। और एक बर्ड जो बैठे ना, वो स्नेक बर्ड जो बोलते हैं ना, डॉटर ना, जो लॉक के ऊपर जो दिख रहा है वो जो बिटे है कि ब्लैक कलर का और क्या ब्राउनिश कलर का दिख रहा है ना, वो जो डॉटर है ना, वो जो डॉटर जो बोलते हैं वो स्नेक बर्ड है, क्योंकि अगर ये पानी में जब चलता है तो अपना जो हाँ स्नेक सामान जो चलता है इसलिए तो स्नेक बर्ड के नाम से जो जाना जाता है उसको। बाकी तो वाइट बोर्ड जो दिख रहे हैं वो सब ग्रेड है। आ रहा है ये कॉमन लेपर्ड बटरफ्लाई है, अभी इधर ब्राउन वो ऑरेंज कलर में दिख रही थी ना, वो वाइट बोर्ड है सामने। हाँ तो बस टाइगर चॉकलेट वो इनको खाता नहीं है ना कुकर, वो फिर वो क्या खाएगा। इधर गया क्या अंदर? हो पावलांचे निशाण। अरे चुप। तुझे बच्चे पण आहेत। हाँ, आगे जा रहा है। सो हे शॉप आहे एक्झॅक्ट गेटच्या बाजूला. इथे तुम्ही सफारी रिलेटेड काही असेल तर तुम्ही बघू शकता. जॅकेट्स पण कॅन्टीनच्या इथे पण पाहिलं, पण हे जरा बुटीक टाईप्स आहे. स्कार्फ्स आहेत आणि लहान मुलांचे टी शर्टसुद्धा. त्याचे काही बुक्स आहेत. हां बोला. हे वाजते रे. हे बघ ह्याच्यासाठी आणलेलं. रोमन नंबर्स में टाइप्स 2 यहाँ पे 4 वहाँ पे 24। ओ नाइस नाइस नाइस. छोटा छोटा होता है, थँक्यू. केक कापायचा कसा होता? बड़ा होता है, छोटा छोटा होता है. पकड. स्टिररने कापायचं. स्टिरर आणि मला दाखवा. हॅपी बर्थडे. Happy birthday to you. Happy birthday dear Gauri. Happy birthday to you. Happy birthday to you. हॅपी बर्थडे पॉप्युलर आहे. पर एक कॅमेरे पकड पायनॅपल आहे. इकडे. मी पकडते. हे घ्या पकड. टिकली बघ कशी दिसते. सी गाईज बड्डे माझा आहे आणि लहान सगळे झालेत. मी मोठी झाली आहे. वय नसं सांगायचं ग, नाही तर लोक लग्नाला गीताने फोर्स करतात सांगितलंय. कमेंट मध्ये. गीताने फोर्स करतात लोक कमेंट. फोटो भी खींचा दे रहा मैंने. सो दिस इज अ ओपन जिप्सी. थोडा अभी धगधग असं होणार आहे, कारण आधीच्या 2 ज्या जिप्सीज होत्या त्या खूप मोठ्या होत्या. आता ही जरा कम्पॅक्ट आहे. सो वी आर हरिंग नाव फॉर द 3rd सफारी. ऑल द बेस्ट. या. तो वो लोग यानी ऐसे पेट्रोलिंग के लिए निकले थे, तो जस्ट उनको यानी समझ में नहीं आया क्या एक डियर के ऊपर में टाइगर दौड़ा, तो वो बिल्कुल फास्ट आया, बिल्कुल गाड़ी की तरफ में डियर दौड़ते हुए. तो वहाँ डस्ट यानी काफ़ी था, तो कुछ समझ में नहीं आया उनको क्या हुआ. तो टाइगर जस्ट सीधा दौड़ते हुए आया, तो सीधा गाड़ी को आके टकरा गया.
तो वो गाड़ी से गिर गए नीचे पेट्रोलिंग वाले, ये बाइक वाले। हाँ बाइक वाले। ओह, फिर उसके बाद में अब टाइगर काफ़ी क्लोज में रह गया, तो फिर वो आवाज़ करने लगे, तो फिर उतने में एक गाड़ी आ गई टूरिस्ट की, तो वो गाड़ी वालों ने फिर उसको यानी टाइगर की तरफ में फिर आवाज़ गिवाज किए उनने, तो टाइगर वहाँ से दूर भाग गया। ये दिन की बात है रात की बात है? दिन की बात है। दिन की। वो लकीली वो आ गई हाँ इसलिए, जी, वरना तो क्या है वो पेट्रोलिंग वाले अब जस्ट आ रहे हैं, अब उनको थोड़ा पता अंदर से क्या दौड़ते हुए आ रहे हैं, तो टाइगर यानी हिरन के ऊपर दौड़ा था, तो वो हिरन बिल्कुल जस्ट दौड़ते दौड़ते आए उधर पास में, तो वहाँ से स्पीड से क्रॉस हो गया वो, तो वहाँ डस्ट भी था, तो थोड़ा बहुत डस्ट हो गया, तो टाइगर स्पीड से आया तो समझा ही नहीं उनको कुछ, क्योंकि टाइगर पूरी कोशिश करता है क्या है ना, क्योंकि ज़्यादा दूर तक तो दौड़ नहीं सकता टाइगर, मिनिमम 50 से 100 मीटर, ज़्यादा दौड़ेगा तो उसको ऐसे ही हार्ट यानी उसका कम है उसका। हाँ, तो इसलिए वो ज़्यादा फास्ट दौड़ता भी नहीं, तो इसलिए वो पूरी जान लगा देता है शिकार के लिए। नहीं 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 मत मत मत। नीचे मत जा। Thank you. Thank you so much. Thank you so much. Shweta, thank you so much. Geeta, everyone. Dear Gauri, happy birthday to you. Thank you. You want to go? No. I'm continuing. Go, go, go. थोड़ा सा टाइम है ना। I'll continue in book. That is mandatory. Okay. सो बेसिकली हे जनरल मॅनेजर आहेत महुवा वन रिसॉर्टचे आणि ही इज लुकिंग आफ्टर एव्हरीथिंग फॉर प्रॉपर्टीज इन ताडोबा अँड पेंच. ही इज द वन हू आय ट्रस्ट आणि आय कम हिअर पास्ट आय थिंक 7-8 साल हो गए आ रहे. हाँ आप तो 7 to 8 years. द वन. अभी आप इनसे सवाल कीजिए. So आप क्या बताएंगे जो लोग मेरा व्लॉग देख के पेंच आने वाले हैं उनको क्या बताइए? मेरा नाम पवन कुमार है. मैं पिछले 15 साल से इस रिजॉर्ट में काम कर रहा हूँ. तो बाकी रिजॉर्टों से ये रिजॉर्ट इसलिए अलग है क्योंकि इस रिजॉर्ट में इतनी ग्रीनरी, वाइल्ड लाइफ और बर्ड भी काफ़ी इतनी दिखती हैं कि किसी दूसरे रिजॉर्ट में नहीं दिखती होंगी. तो मतलब आके आपको मतलब इतना अच्छा लगेगा, एम्बियंस इतना अच्छा है. तो ये सारी चीज़ों को देखते हुए तो काफ़ी अच्छा रिजॉर्ट है. थँक्यू सो मच. आणि आपल्यासोबत त्यांची चिल्ली पिल्ली पण आहेत. युअर नेम इज व्हॉट इज, तुम्ही काय बोलायला आणि हॉस्पिटॅलिटीबद्दल तुम्ही काय बोलाल? त्याचं नेचर तर नेचरसारखंच आहे आणि हॉस्पिटॅलिटी तर प्रश्नच नाही. अजूनपर्यंतच्या जी काय सर्विस जेवणाची फूड क्वालिटी म्हणा किंवा ट्रॅव्हलिंग म्हणा, सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू तर
100पैकी 100 मार्क मी देईन. हॉस्पिटल ह्या ज्या रिसॉर्ट आहे ते सुद्धा एकदम नॅचरल, सगळ्या गोष्टी नॅचरलच आहेत. कुठे आर्टिफिशियल गोष्टी इथे काही नाही आहेत. जे नॅचरल आहेत त्या त्यांनी जपल्या आहेत. कुठच्याही ह्याला कुठे त्यांनी हात नाही घातला आहे. आर्टिफिशियल नाही. आर्टिफिशियल नाही आहे किंवा त्या नॅचरलला कुठे डिस्ट्रॉय नाही केलं आहे. जे आहे ते नॅचरल आहे आणि मस्त आहे. म्हणजे थोडंसं आपलं माइंड थोडंसं हे करायला इथे येऊन 2 दिवस घालवायला काही हरकत नाही. ऑल द बेस्ट. सो केक संपवला मी, छान होता केक. सो आपण वळूया डिनरकडे. आता डिनरला आम्ही जातोय आणि एंड तर व्लॉग आपण उद्या करणार आहोत. सो टाटा, बाय बाय, गुड नाईट. आज आपली फेवरेट मॅगी आहे, इडली लास्ट सांबार डे आहे. आणि लास्ट ब्रेकफास्ट. Favorite मागे Maggi बघ. आहे. इडली सांबार आणि बघू शकता प्रोटीनची कमी नाही आहे. मॅगी, दिस बोंबिलो, दिस इडली, प्रोटीनची सांबार कमी नाही आहे. आणि अजून चहा. सलाड पण आहे. सो लास्ट सफारी आहे आणि आमचा लास्ट लंचसुद्धा. चिकन एक नंबर आहे, मस्त एक नंबर फूड आहे. फूडच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. त्याने मस्तपैकी सॉवेनर दिलेलं आहे. किती क्यूट आहे. आणि हा स्पेशली काल जे तू गौरीचं बड्डे अरेंज केलं त्याच्यासाठी स्पेशली तुला थँक्स. म्हणजे आम्ही ते मी तुला लक्षात राहील की नाही बड्डे? मग बस काय वाघासोबत वाघ एवढं जवळून पप्पी देऊन जाणार होता. दॅट इज कॉलर वाली. दुबळ्या मस्त रे. दाखव. द क्वीन ऑफ बेंच. हे बघ ना, हे काय आहे? वाव यार, स्पॉटेड डिअर. मस्त रे. बॉटल आहे. ई वाव. बॉटल आहे. This for the teachings. What marks are हे गौरीसाठी स्पेशल हे. स्कूलला घेऊन गे ती मम्मी कॉलेजमध्ये आहे मी. मला स्कूल सगळं मला शाळेत नाही का? त्याच्याला सुट्टी. मस्त ना. मॅग्नेट्स ह्याच्यात ठेवले फ्रीज मॅग्नेट. हे मला खूप आवडलं. हे मस्त आहे. मी ॲक्च्युली शोधत होतो असं काहीतरी. अजून एक आहे I think त्याच्यात. त्याला मी अजून एक सांगितलं. I don't know, बॅगमध्ये असेल कदाचित. पॅकेट टाकलं. बघ काढ त्याच्यात. ह्याच्यात नाही आहे, बॅगमध्ये, या बॅगमध्ये असेल. त्याच्यात पण नाही आहे ना. हे मस्त आहे ना, क्यूट आहे ना. त्याच्यात बघ. ह्याच्यात नाही. हो वाव, त्या डायलॉग हाँ वो तो इस पे भी था, टी शर्ट पे भी था. सुपर यार. सो दिस इज द लास्ट डे इन पेंच आणि आपल्यासोबत परत एकदा आहे श्वेताताई, जिने हे पूर्ण सगळं टूर ट्रिप सगळी प्लॅन केली आणि जिच्या थ्रू आम्ही आलो आहे, जे आहे जंगल 10. तर बेसिकली आत्ता तर ट्रिप संपलेली आहेत, पण बऱ्याच लोकांना काही प्रश्न आहेत. ते प्रश्न म्हणजे असं की पहिली गोष्ट जेव्हा मी इथे आली तेव्हा मला कळलं आणि हिला भेटली तेव्हा कळलं की शी इज अ झूलॉजिस्ट. तर व्हॉट इज अ झूलॉजिस्ट किंवा झूलॉजिस्ट एक्झॅक्टली करतात काय आणि वाय यू चोज युअर करिअर ॲज अ झूलॉजिस्ट. ओके, सो आय बिगेन म्हणजे मी BSc अप्लाय केलं आणि मी बायोटेक्नॉलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी घेणार होती, पण तेव्हा असं झालेलं की सीट्स अवेलेबल नव्हते विल्सन कॉलेजमध्ये आणि दे सेड की 1 महिना जाईल, कोणी ॲडमिशन्स कॅन्सल केले तर मिळेल सीट. ते 1 महिन्यामध्ये जे झुऑलॉजीचे लेक्चर्स झाले आमच्या डांगे सरांनी किंवा घोष मॅमने, परकार सरांनी जे शिकवलं त्याच्यामध्ये असं झालं, अरे यार नाही घ्यायचं आता मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे ॲनिमल्स आणि नेचरबद्दल जेवढं डीपमध्ये आम्हाला शिकायला मिळत होतं किंवा कळत होतं, सो मला असं झालं की बस आता हेच शिकायचं आहे. आणि मला नंतर म्हणाले की बायोटेकमध्ये सीट अवेलेबल आहे, यू कॅन कम, बट आय सेड नो, आय विल कंटिन्यू विथ दिस बिकॉज आय वॉज मोर इंटरेस्टेड इन दिस फॉरेस्ट नॉलेज. म्हणजे आम्हाला जे फर्स्ट इयरपासून शिकवायला लागले त्याच्यात पेपर 4 युनिट 4मध्ये होतं अबाउट जंगल्स, अबाउट वाईल्ड लाईफ, अबाउट पार्क. सो आय वॉज मोर इंटरेस्टेड इन दॅट. असं नाही की वेटरनरी डॉक्टर किंवा काय, बट एक म्हणतो ना थोडं रिसर्च वर्क
आय हॅव बीन वर्किंग विथ BNHS. आम्ही डॉक्टर दीपक आपटे सर होते तेव्हा मरीन लाईफ ऑफ इंडिया ह्याच्यासाठी आम्ही काम केलेलं आहे, व्हॉलेंटिअरिंग केलेलं आहे द्वारका बुशित्राला जाऊन. सो दॅट ऑल पार्ट वॉज मोर इंटरेस्टिंग फॉर मी. आणि TYमध्ये असताना हे जे होतं, आणि एव्हरी इयर वी हॅड टू गो फॉर अ ट्रिप. सो माय फर्स्ट ट्रिप वॉज इन ताडोबा. आणि तेव्हा तर ऑब्व्हियसली एवढं काही कळत नव्हतं आम्हाला, पण तेव्हा तिथे उमेश धोतेकर सर नावाचे एक फॉरेस्ट ऑफिसर आले होते टू गिव्ह अस लेक्चर अबाउट नॉलेज अँड ऑल. आणि तेव्हा जे इंटरेस्ट आलं फर्स्ट इयरलाच, तेव्हा ठरलं की मग हेच करायचं, ह्याच्यात करिअर किंवा जसं जमेल तसं करता येईल. मग ते झुओलॉजी हे परस्यू केलं. BSc इन झुओलॉजी अँड MSc इन ओशनोग्राफी केलं. ओशनोग्राफी यासाठी घेतलं की बस झालं, आता थोडं काहीतरी वेगळं शिकूया. सो ओशनोग्राफी करता करता BNHS बरोबर व्हॉलेंटिअरिंग करणं, दीपक आपटे सरांबरोबर काम करणं, शेल्स, फिशेस, ओशन करंट्स यांच्याबद्दल अभ्यास करणं. BNHS काय आहे? बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आपल्या मुंबईमध्ये खूप फेमस आहे, जे नेचर ट्रेल्स वगैरे कंडक्ट करतात, ओशन ट्रेल्स वगैरे असतात. पण जास्त करून नेचर ट्रेल्स, नॅचरलिस्टचे कोर्सेस वगैरे परस्यू करण्यासाठी असतात ते. आणि सरांबरोबर काम करून खूप मजा आलेली त्यावेळेला. पण मग ते ॲज अ करिअर घ्यायचं नव्हतं म्हणून आय टूक माय साईड. पण व्हॉलेंटिअरिंगसाठी तर डेफिनेटली कधीही रेडी आहोत BNHS सोबत. सो दॅट्स वाय झुओलॉजी. आणि म्हणजे आता तू इतक्या 8-9 इयर्स झाले तुला? 10 years plus. 10 years प्लस 2014 पासून करते. सो इट्स 10 years प्लस नाव. म्हणजे 10 इयर्स प्लस झाले वाघ बघून, तो पण सारखा. आणि आता फर्स्ट सफारीमध्ये आल्यावर काय काय लोकांना असं होतं, नाही रे काय सारखं एकाच वाघ बघायचं. करेक्ट. पण तुझ्याप्रमाणे तू तर इतकी वर्ष बघते कंटिन्यू, तुला बोर नाही होत का कधी? शक्यच नाही. म्हणजे आय एम जस्ट वेटिंग एव्हरी टाईम वेन आय गो होम की माझी नेक्स्ट ट्रिप कधी आहे. सगळे विचारतात, घरचे म्हणा किंवा इतर मित्रमंडळी ज्यांना इंटरेस्ट नाही आहे किंवा ज्यांना माहिती नाही आहे की अरे काय यार जाऊन तेच वाघ बघायचे. पण त्यांना कळत नाही की इंडिव्हिज्युअल वाघ आहे. जरी मला छोटा मटका बघायचा आहे, सो ही इज समथिंग ह्यूज ना, ही इज अ डॉमिनंट मेल. मग लोकांना ते एक आकर्षण असतं. आणि किती वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स तुम्ही बघाल ना, फिमेल दिसते तरी पण असं असतं की नाही आम्हाला मेल बघायचं आहे. पण माझ्यासाठी मी फर्स्ट टायगर ताडोबात बघितलेला, अ फिमेल टायग्रेस विथ हर स्मॉल कब. आणि ॲज आय मेन्शन येस्टरडे माझ्या कॅमेराची बॅटरी रूमवर राहिलेली, पण ती मेमरी माझ्यासाठी लाईफ टाईम आहे. आणि माझे फ्रेंड्स ही लोक कायम म्हणतात की अरे एक ट्रॅक ठेव की ह्या सीझनला किती वाघ पाहिलेस, ह्या सीझनला किती ट्रिप केली. पण ते होत नाही. आत्ता मला कोणी विचारलं तर इंडिव्हिज्युअली 50च्या वर तरी झालेच आहेत वाघ बघून. ट्रिप्स तर 100च्या वर ऑब्व्हियसली, म्हणजे माझ्याकडे नंबरच नाही आहे आता त्याचा. पण आय एम नेवर बोर्ड. आय लव्ह देम. आय लव्ह टू सी टायगर्स. तू बघितलंही असेल की मी फोटोज काढते, व्हिडिओज काढते, पण त्यांना बघून जे एक सॅटिस्फॅक्शन मिळतं किंवा जे प्रेम आहे ते होतंच. कोविडच्या वेळेला आय वेंट मॅड, कम्प्लिटली मॅड. सिटिंग हिअर, सिटिंग ॲट होम, जंगलात जाता येत नव्हतं. जसं ओपन झालं, रणथंबोर वॉज द फर्स्ट प्लेस वी विजिटेड. आय थिंक बांधवगड व रणथंबोर, आय डोंट रिमेंबर, बट समवेअर वी विजिटेड. कारण जंगलमध्ये जाणं आणि वाघ पाहणं हे प्रेम आहे माझ्यासाठी. महाराष्ट्रामध्ये असे किती लोकेशन्स आहेत जिथे प्रत्येक महाराष्ट्रकरांनी जायला पाहिजे? ताडोबा हे लोकांसाठी खूप फेमस झालेलं आहे. डेफिनेटली जावं लोकांनी ताडोबाला, प्रश्नच नाही. पण ताडोबा सोडून उमरेड करंडला आहे, मेळघाट आहे, टिपेश्वर आहे, हे सगळे इतर, नवेगाव, नागझिरा आहे, नागझिरा ज्याला म्हणतात, दॅट इज ऑल्सो वंडरफुल जंगल. पण लोकांना इतकं माहिती नाही आहे कारण टायगर पॉप्युलेशन कमी आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं रे आम्ही गेलो की वाघच दिसला पाहिजे. सो ते इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्ही जंगल पण बघा ना, महाराष्ट्रातलेच जंगल, प्रत्येक जंगल वेगळं आहे. म्हणजे ताडोबाचे बफर झोन्स आणि कोर झोनमध्येच किती फरक आहे, व्हेरिएशन आहे. सो तेही बघण्यात एक वेगळी मजा. फरक काय बफर झोन आणि कोर झोन मध्ये? कोर झोन इज बेसिकली द मेन सेंटर ऑफ द जंगल, जिथे ह्युमन इंटरफिअरन्स अजिबात नाही आहे. म्हणजे फार्मिंग किंवा तेंदूपत्ता कलेक्शन हे सगळं काही होत नसतं. आणि बफर झोन म्हणजे ती पेरिफेरी जी गावाला लागून असते. मग गावकऱ्यांना एक सर्टन लिमिटपर्यंत शेती करणं किंवा तेंदूपत्ता कलेक्शन, हनी बी म्हणजे हनी कलेक्शनसाठी वगैरे अलाव करतात. सो दॅट इज कोर अँड बफर. मग ताडोबामध्ये आता कसं झालं आहे, वाघ जास्त झालेत कम्पॅरेटिव्हली अकॉर्डिंग टू एरिया. सो बफर कोर दोन्हीमध्ये पसरलेले आहेत. पण लोकांना ते समजत नाही की अरे नाही आम्हाला कोरमध्येच जायचं आहे किंवा आम्हाला ह्याच गेटला जायचं आहे. पण अकॉर्डिंग टू आर एक्सपिरियन्सेस, आर नॉलेज, डिटेल्स जे आम्हाला रोज मिळतात गाईड्स ड्रायव्हर्सकडनं, तसं आम्ही गाईड करतो की अरे सर इथे जाऊ नका, मॅम इथे जाऊ नका, ही सफारी बघा, ती सफारी बघा.
पण ते लोकांना कळण्यात थोडा वेळ लागतो, कारण प्रत्येकाला असं वाटतं नाही आम्ही पैसे दिले, आम्ही चाललोय तर आम्हाला वाघ बघायचा आहे. कित्येक लोक फोनवर विचारतात अरे 100% वाघ दिसेल का? तेव्हा मी प्रेमाने सांगते की इथे येण्यापेक्षा मग राणीबागेत गेलेलं बरं, बिकॉज इथे गॅरंटी नाही आहे. तुम्ही एक सांगितलेलं ना की वी आर व्हिजिटिंग देअर हाऊस. येस येस येस. सो बेसिकली मी कायम सगळ्यांना हेच सांगते की ते त्यांचं घर आहे आणि आपण त्यांच्या घरी जाणारे पाहुणे आहोत. म्हणजे वी ॲक्च्युली गो अँड तसं बघायला गेलं की थोडंसं असं डिस्टर्ब. ऑब्व्हियसली नाव द टायगर्स अँड अदर ॲनिमल्स आर व्हेरी मच यूज टू दिस ह्युमन जिप्सीज आणि इंटरफिअरन्सेस. त्यामुळे तुम्ही आता एक्सपिरियन्स केलं की टायगरला काही फरक पडत नाही. फक्त आपण डिस्टन्स मेंटेन केले, आपण रूल्स अँड रेग्युलेशन जंगलचे फॉलो केला. तर तुम्ही पण काल जेव्हा गाडी लावून उभे होते एका डिस्टन्सला, बरोबर टायगरने तिथून क्रॉस केलं. सो दॅट इज व्हॉट वी ऑल अर्ज पीपल. म्हणजे आपण ड्रायव्हर्स गाईडना पण सांगतो की बाबा डिस्टन्स ठेवा रे, म्हणजे त्यांना त्यांची लाईफ सुखाने जगू दे, कारण आपण त्यांच्या घरी आलोय. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आणि बांधवगडला एक बोर्ड आहे जिकडे कायम असं लिहिलेलं असतं, डू नॉट गेट डिसअपॉइंट. जेव्हा आपण बाहेर येतो ना जंगलातलं, डू नॉट गेट डिसअपॉइंट. यू मस्ट हॅव नॉट सीन मी, बट आय मस्ट हॅव डेफिनेटली सीन यू. बिकॉज इन दॅट बिग जंगल वी कांट स्पॉट द टायगर. बऱ्याचदा ग्रासमध्ये झोपलेला असेल, बसलेला असेल. सो ती लाईन एक खूप सुंदर आहे की येस तुम्ही मला नाही बघितलंय पण मी तुम्हाला बघितलंय. तुम्ही माझ्या घरी आलेले ना, मी तुम्हाला बघितलं. सो दॅट्स द डिफरन्स पीपल शुड नो. आणि स्टार्ट व्हिजिटिंग डिफरंट प्लेसेस. असं नाही की फक्त हेच केलं पाहिजे. नागझिरा सुंदर आहे, मेळघाट सुंदर आहे, टिपेश्वर सुंदर आहे. या सगळ्या ठिकाणी जायला वी कॅन कनेक्ट विथ यू. येस येस डेफिनेटली. ऑल ओव्हर इंडिया जेवढे नॅशनल पार्क सँच्युरीज आहेत आपण सगळीकडे करतो. देर इज अ डिफरन्स बिटवीन नॅशनल पार्क सँच्युरीज. ते खूप मोठं एक थिओरिटिकल गोष्ट आहे. पण जिथे सँच्युरीजमध्ये वगैरे आपले साध्या गाड्या पण जाऊ शकतात आतमध्ये, किंवा जसं भरतपूर बर्ड सँच्युरी आहे तिथे आपण वॉक करतो बर्डिंगसाठी. पण ताडोबा, रणथंबोर, कान्हा, बांधवगड, पेंच, दीज आर प्रॉपर टायगर रिझर्व्स वेअर यू हॅव टू फॉलो द गव्हर्नमेंट फॉरेस्ट रूल्स. जिप्सीजच जाणार, गाईडच जाणार, त्यांचा ड्रायव्हरच जाणार. आपण फक्त रूल फॉलो करायचे. डार्क कलर क्लोथ्स, ह्या गोष्टी, नो परफ्युम्स, हे सगळं आपण फॉलो केलं तर आपल्यासाठी सायटिंग चांगली होते. गाईड ड्रायव्हर्स पण तेवढे आपल्याकडे सपोर्टिव्ह असतात. आणि डेफिनेटली इतर ॲनिमल्स, आता जसं आपण पहिल्यांदा गेलो आपल्याला डिअर दिसले, जॅकल दिसले, मग हळूहळू टायगर स्पॉटिंग कदाचित होतीये, गाड्या उभ्या आहेत, मग एक आयडिया लागते की कर्माझरीची गाडी नाही आली म्हणजे तिथे काहीतरी होत आहे, सो लेट्स गो दॅट साईड. सो ह्या सगळ्या गोष्टीने आपण हळूहळू स्पॉटिंग करू. मग पगमाग पाहिले तुम्ही काल, सो दॅट्स द फर्स्ट वे. मग अलार्म कॉल्स, डिअर अलार्म कॉल्स, सांबार डिअर, मंकी कॉल्स. सो दीज आर द वे हाऊ वी ट्राय स्पॉटिंग द टायगर्स. आता या सगळ्या ठिकाणी जायचं असेल तर तिथले सगळे रिझर्वेशन, सगळे ऑथॉरिटीजपासून जे किंवा स्टे, फूड, एव्हरीथिंग इज डन बाय यू ना. मग कोणालाही कुठेही जायचं असेल दे कॅन कनेक्ट विथ यू. येस. सो फॉर अस वी गिव्ह यू अन एंटायर पॅकेज. तुम्ही फक्त तुमच्या फ्लाईटने किंवा ट्रेनने ज्या आपण रेल्वे स्टेशन एअरपोर्टपर्यंत यायचं, तिथून पुढचं सगळं तुमचं पिकअप ड्रॉप, तुमचे ऑल मील्स आर कवर्ड. येस येस. ऑल मील्स, जंगल सफारीज. म्हणजे आपण आपल्या स्टँडर्ड पॅकेजमध्ये साधारण 2 नाईट 3 डेजमध्ये 3 जंगल सफारी देतो. वाय 3? सो द प्रोबॅबिलिटी इन्क्रीजेस ऑफ टायगर सायटिंग अँड अदर ॲनिमल स्पॉटिंग. लोक विचारतात अरे आम्हाला जास्त पाहिजे. येस, यू कॅन डू मोर. स्टँडर्ड पॅकेजपेक्षा थोडे जास्त पैसे लागतील. प्लस वन टाइम वी कीप रिलॅक्स. जसं आता तुम्ही आलात सफारीला गेलात, बरेच लोक काय करतात, येतात त्या दिवशी रिलॅक्स करतात आणि आजचा दिवस जो तुमचा रिलॅक्स होता तो सफारीला घालतात. पण फॅमिली असेल तर कसं आजचा दिवस थोडा रिलॅक्स, म्हणजे आरामात उठणं, पॅकिंग वगैरे करणं. सो वी सजेस्ट अकॉर्डिंगली. आता हवं तसं आपण कस्टमाइज करू शकता. काही लोक 3 नाईट्स 4 नाईट्स, आता जसं तुम्हाला मी सांगितलं 22 ते 27 लोक आलेली. सो 5 नाईट्स आरामात 9 सफारीज. म्हणजे त्यांनी चिल असा प्लॅन केला होता की सफारीज पण करायचं आणि रिलॅक्स पण करायचं. तुम्ही फक्त डे सफारी करता. ताडोबामध्ये बंद आहे. काही जिकडे जिकडे चालू आहे, जसं कान्हा आहे, पेंच आहे, बांधवगड आहे, जिथे नाईट सफारीज चालू आहेत. जर लोकांना एक्सपिरियन्ससाठी जायचं असेल आपण सांगतो. मोस्ट प्रॉबेबली आता जसं पेंचमध्ये खवासाला सायटिंग होते, तिकडेच नाईट सफारी होते, तर आपण सजेस्ट करतो की तुम्हाला वेळ आहे, ॲम्पल ऑफ टाईम, यू गो फॉर अ नाईट सफारी फॉर अन एक्सपिरियन्स. टायगर सायटिंग इज कम्प्लिटली ऑन लक इन नाईट सफारी बिकॉज फक्त जिप्सीची लाईट समोर असते. पण विंटर्समध्ये एक्सपिरियन्ससाठी खूप छान आहे. इट्स चिलिंग, विंडी, कोल्ड, अँड यू आर इन द सफारी इन डार्क पिच डार्क जंगल. सो दॅट इज अ डिफरंट एक्सपिरियन्स. आपला व्ह्युअर्समध्ये बरेच लोक 12th पास होणार आहेत आता. तर खूप लोकांना
देर विल बी न्यू बिगिनर्स वूड विश टू जॉईन झुओलॉजी, येस. त्यांना काय मेसेज द्यायचा आहे तुम्हाला? डेफिनेटली जेव्हा मी पण झुओलॉजी परस्यू केलं, लोकांना असं वाटलं अरे यार BSc क्या ही होगा आगे, बट लोकांना नाही माहिती की खूप खूप त्याच्यामध्ये आत्ता ऑप्शन्स निघालेत. म्हणजे भारतीय विद्यापीठ पुणे, दे आर डुईंग BSc इन वाईल्ड लाईफ, MSc इन वाईल्ड लाईफ. माझे कितीतरी फ्रेंड्स ज्यांनी आम्ही एकत्र BSc केले, MSc केलेले आहे, दे आर प्रोफेसर्स. वन इज इन रुईया, एक स्कूलमध्ये, चांगल्या स्कूलमध्ये टीचर आहे. सो देर आर मेनी करिअर ऑप्शन्स. एक फ्रेंड तर आता ऑस्ट्रेलियाला रिसर्च असिस्टंट म्हणून काम करते. सो पीपल डोंट नो अंटिल अँड अनलेस दे एक्सप्लोर इट. सो लोकांना वाटतं अरे डॉक्टर, इंजिनियर आणि और कुछ नहीं कर रहा है, BSc कर रहा है मतलब फेल. नथिंग लाइक दैट. यू कैन डू BSc, MSc, pursue your career as a research scientist. You can go further for PhD. One of my very good friend completed her PhD on silkworms. तर लोकांना माहिती नसतं सिल्कवर्म म्हणजे आपलं ते सिल्क ज्याच्याने प्रोड्यूस होतं त्याच्यावर केलं तिने. सो देर आर डिफरंट वेज, पण तुम्हाला फक्त एक गायडन्स पाहिजे व्यवस्थित. आणि ते हरून चालत नाही की अरे यार मेरे को BSc में मिला है, मेरा आगे कुछ नहीं होने वाला. इट्स नथिंग लाईक दॅट एट ऑल. हा म्हणजे आम्ही जेव्हा ट्रिपला आलो ना तेव्हा आम्हाला असं वाटलं की सगळे काही सांगणार तो गाईड सांगणार किंवा असं काही. पण जेव्हा तू पण जिप्सीमध्ये होतीस तेव्हा आम्हाला झालं अरे ही सोबत असून हिला बरंच काय माहिती आहे जे गाईडने आम्हाला नंतर सांगितलं ते तू आधी सामील झालेलं आणि आम्हाला हा ये तो हमको पता आहे असं. सो ती गोष्ट चांगली आहे की खूप नॉलेज आणि सगळ्या गोष्टी असल्यामुळे ती फॅमिलियर झालो आम्ही ट्रिपला. म्हणजे आय ट्राय टू डू दॅट इफ आय एम कमिंग फॉर द ट्रिप तुमच्यासोबत. सो आय गिव्ह यू अ बेसिक ब्रीफिंग की आपण जंगलात का चाललो आहे, काय पाहायला चाललो आहे आणि काय तिकडे आहे. म्हणजे आय रिमेंबर डिफरंट क्वेश्चन्स कमिंग की टायगरचे स्ट्राईप्स, तर टायगरचे स्ट्राईप्स त्याच्या आपल्या हातावरच्या रेषा जसं असतात ॲक्च्युली तसे असतात त्याच्या बॉडीवर. तुम्ही जर त्याचे फर म्हणजे जी येल्लो फर काढली तर स्ट्राईप्स दिसतात. मग टंगवर त्याच्या काटे असतात कारण तो जेव्हा त्याचं किल खात असतो तो पहिला असं शेव करतो उलटा त्या टंगवरच्या काट्यांनी आणि मग किल खायला सुरू करतो. तो या बेसिक गोष्टी जे आम्ही पण एक्सपिरियन्सने शिकलोय, आम्ही पण जाऊन शिकलोय. येस गाईड आणि ड्रायव्हर बोलतातच, प्रश्नच नाही, पण ते कुठेतरी शाय असतात थोडंफार. आणि तुम्हाला ओव्हरऑल आयडिया असली की तुम्हाला पण माहिती असतं ना की गाईड ड्रायव्हर्सना काय विचारायचंय. आता लोक जातात बसतात अरे कुछ नहीं दिख रहा, पण यू हॅव टू कम्युनिकेट विथ देम की बाबा आप कितने साल हो गए यहाँ पे जॉब करा. तर जसं येस्टरडे विनोदजी सेड 23-24 years. सो इट्स अ व्हेरी बिग एक्सपिरियन्स दॅट ही इज विजिटिंग जंगल्स अँड ही इज डुईंग दिस. सो त्यांच्याशी कम्युनिकेट केल्यावर इवन यू नो व्हॉट काइंड ऑफ एम्पॉवरमेंट दे आर डुईंग, हाऊ दे आर अर्निंग मनी फॉर देअर फॅमिली. दॅट कीप्स ऑन रोलिंग ना. सो दॅट इज वाय वी गिव्ह यू अ ब्रीफिंग की ये ऐसा है. आपण जंगलात गेलो की हे दिसणार. येस वाघ शोधणार. म्हणजे आता मॉर्निंग सफारीला तुम्ही काल एक्सपिरियन्स केलं असेल की 8-9 वाजेपर्यंत वाघाच्या मागे असतात. दे टेल यू की बाकी सब हम बाद में देखेंगे बट पहले टायगर, बिकॉज दॅट्स द मॉर्निंग टाइम ना जेव्हा टायगर मुवमेंट असते. घाई पण म्हणजे असं नाही करत. म्हणजे आता समजा त्यांना कुठलं तरी इम्पॉर्टंट म्हणजे ते ट्री असो किंवा बर्ड असो तर ते सांगतात आपल्याला. आता काल आम्ही एक एक्सपिरियन्स केलं की त्याच्यामध्ये घोस्ट ट्री होता तर ते ट्री कलर चेंज करतो. व्हाईट होतो, पिंक होतो, ब्राऊन होतो. अदर दॅन टायगर देर आर मेनी थिंग्स वी कॅन. म्हणजे मला एक जास्त खूप अट्रॅक्ट झाली ना त्यांची गोष्ट की ते लोकांना ना आपण पण किती पण बोलत असलो त्यांच्यासोबत त्या गाईड सोबत तरी त्यांना नेचरचा आवाज पण त्यांच्या कानात असतो. करेक्ट कॉल म्हणजे हा रुको, म्हणजे ते आपल्याला बोलतायत की अरे हा ऐसा है करके एक मिनिट. मग ते कॉल ऐकतात आणि ते सांगतात हा यहाँ पे टायगर आहे. म्हणजे ते असं ऐकतात आणि म्हणजे त्यांचं बारीक लक्ष असतात सगळीकडे. आणि आपण जेव्हा ऐकायला जातो ना तेव्हा आपल्याला खूप आवाज येतात. म्हणजे पक्ष्यांचे आवाज येतात, डिअरचा आवाज येतो, पिकॉकचा आवाज येतो, आपल्याला फरकच कळत नाही. पण दे आर द वन्स हु आर सो टॅलेंटेड, सो स्किलफुल की त्यांना एका मोमेंटमध्ये कळतं. इवन तुला पण आता बराच एक्सपिरियन्समुळे. म्हणजे ते जर बोले ना कॉल हुआ सो इवन वी कीप सायलेंट. मग त्या बर्डच्या आवाजात पण कळतं. देन वी काउंट 1 इवन सायटिंग सुद्धा. म्हणजे त्यांना असं पटकन असं दिसतं की हा इधर है वाघ इधर है. आणि आम्हाला 10 मिनिटं गेली की कुठे स्पॉट करायला. इवन आम्हाला दुर्बीन बघून पण दिसत नव्हता. सो हे स्किल्स आहेत आणि हे स्किल्स जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्हाला पेन्स, ताडोबा किंवा रणथंबोर, रीच आउट करावं लागेल. तुमचं इंस्टाग्राम ID सांगा. जंगल डेन _वाईल्ड टूर प्लॅनर असं आहे आपलं इन्स्टा ID. आणि श्वेता कदम इज हर पर्सनल इन्स्टा ID. ग्लोब ट्रॉटर. जे मला प्रोनाउन्स करायला जमत नाही. इट्स ग्लोब ट्रॉटर _वाईल्ड असा. सो लेट्स एंड टू दिस ट्रिप. आणि आमच्याकडून ही तुला एक
Oh, thank you so much. Small token of So that you appreciation. can Note down now. note down your the tigers you have seen. Yeah, and you know what? I love this book because it has lot of tiger pictures. So I actually love this book. ते आणि आम्ही म्हटलं तर हिला तुम्ही काय ही गिफ्ट देणार, केली आहे काय आणि देणार? लिटरली मला जेवढे लोक येतात अप्रिशिएट करतात किंवा त्यांना टोकन द्यायचं असेल तर ही माझी थर्ड बुक आहे सध्या. Oh, wow. आणि ह्याच्या आधी एक 5th स्टँडर्डच्या ग्रुपची मुलं आलेली. आय डोंट नो वाय दे वर टायनी बट दे परचेस दिस बुक. दे रोट नाईस मेसेजेस फॉर मी अँड देन दे गिव्ह दिस बुक टू मी. आम्हाला पण असं झालेलं आता हिला काय देणार, ऑरेंज बर्फी तर देऊ शकत नाही कारण ती आम्हाला घेऊन देते ऑरेंज बर्फी घ्यायला. सो आणि ठीक आहे आता मतलब इट्स व्हेरी गुड टाईम वी हॅव स्पेंड विथ श्वेता. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते आहे, इंस्टाग्रामची लिंक देते आहे. पटकन तुम्ही रीच आउट व्हा आणि तुमचे टूर बुक करा, ट्रिप बुक करा. मस्त आहे. म्हणजे आय वुड सजेस्ट ताडोबाला फोन्स अलाउड नाही. येस. सो तुम्हाला जर शूट करायचं असेल पेन्स इज अ गुड ऑप्शन. कॅमेरा घेऊन या. हां, कॅमेरा घेऊन या. आमचे 3 सफारीज होते. 2 सफारीजमध्ये आम्हाला फोन अलाउड होते शूट करायला, बट 3rd सफारीमध्ये म्हणजे जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये जातो 2 सफारीज आपण MP मध्ये करतो आणि 1 सफारी आपण महाराष्ट्रामध्ये करतो. तिकडे महाराष्ट्रामध्ये थोडंसं स्ट्रिक्ट आणि रूल्स रेग्युलेशन्स आहेत. तुम्हाला फाईन बसू शकतात, जे आम्ही काल एक्सपिरियन्स केलं. सो तुम्ही फोन नका घेऊ लास्ट सफारीमध्ये. खुर्सापार. हां, सो कॅमेराज ठेवा आणि फुल चार्ज ठेवा, 3-4 बॅटरी एक्स्ट्रा ठेवा, काही पण करा, पण कॅमेराज घेऊन या. सेकंड थिंग म्हणजे जर तुम्हाला ताडोबा करायचं असेल तर ओन्ली कॅमेरा चालवणार. येस. आणि वी हॅव टू डू बुकिंग्स 2 to 3 months प्रायर. आणि कारण ताडोबा पेनचं बुकिंगचं सांग ना. पेन्सचं पण 1-2 महिन्या आधी. कसं असतं ताडोबामध्ये गाड्या कमी जातात गेट्समध्ये आणि 120 days आधी सफारीज ओपन होतात. सो म्हणजे 2 महिन्या अगोदर बुकिंग करायला लागणार. ॲटलीस्ट 2 म्हणजे पेन्ससाठी तरी ॲटलीस्ट 1 or 2 months वी कॅन डू बिकॉज सफारीज जास्त गाड्या जास्त अवेलेबल असतात. ताडोबासाठी थोडी मारामारी होते. सो वी ऑलवेज सजेस्ट पीपल की थोडं आधी सांगितलं की आपण चांगले झोन्स देऊ शकतो, जिथे काही सायटिंग होते, काय कसं आहे ते चांगले झोन्स दिले तर असं नाही की वाघच बघतील, पण लोकांना जाऊन येण्यात पण मजा वाटते ना. जसं आता हा सीझन ॲक्च्युली एंड होईल 30th जूनला आणि पुन्हा 1 ऑक्टोबर पासून सुरू होईल. इट इज अ परफेक्ट सीझन. ऑक्टोबर टू यू कॅन से मार्च इफ यू डोंट वॉन्ट व्हेरी मच गरमी टाईप्स, तर मार्चपर्यंत ठीक असतं. मे ॲक्च्युली आपण जेव्हा आलोय इट इज द बेस्ट टाइम कारण ॲनिमल्स वॉटर बॉडीजवर वगैरे येतात असं ते. येस, करेक्ट. पण विंटर्स इज ऑल्सो ग्रेट टाइम कारण जंगल गार असतं, म्हणजे फ्रीजिंग कोल्ड. लाईक सकाळी जेव्हा आपण 5-6 वाजता सफारीला जातो इट्स लाईक 4-5 degrees अँड यू हॅव टू ॲक्च्युली वेअर थर्मोवेअर अँड एव्हरीथिंग, कवर युअर सेल्फ. तर ती मजा खूप वेगळी असते. जंगल ग्रीन असतं आणि ॲनिमल्स पण थोडे असे फर कलर थोडा शायनी असतो. बिंग विंटर्स थोडंसं चेंज झालेलं असतं. सो ऑक्टोबर टू मार्च इज द बेस्ट टाइम. ज्यांना समर सहन होतं 45 degrees सहन होऊ शकते त्यांनी नंतरही आलेलं चालतं. समर्स तर ऑब्व्हियसली लोकांना माहितीच असतं की काल मी त्या गाईडने आम्हाला सांगितलं की बुद्ध पौर्णिमेला पण समथिंग सायटिंग असतात. ते ॲक्च्युली सेन्सस काउंटिंग असतं बुद्ध पौर्णिमेला. सो नॉट ऑल नॅशनल पार्क्स, काही नॅशनल पार्क्समध्ये आपल्या बफर झोन्समध्ये तुम्ही काल खुर्सापारला ते मचान बनवलेलं पाहिलं. सो त्या ठिकाणी आपण पण व्हॉलंटिअरिंग करू शकतो. वी कॅन रेजिस्टर, वी कॅन पे सम अमाऊंट अँड बुक दॅट मचान आणि तिथे आपणही सेन्सस काउंटिंगसाठी जाऊ शकतो. सो ते एक वेगळा अनुभव असतो. पण सेन्सस काउंटिंग म्हणजे काय? ॲनिमल सेन्सस म्हणजे वॉटर होल जवळ ते बांधलेलं असतं. यू सिट फ्रॉम इव्हनिंग 6 o'clock टू मॉर्निंग 6 o'clock आणि जितके ॲनिमल्स येतात जातात त्याचे काउंट ठेवायचं असतं. म्हणजे तुम्हाला एक लिस्ट दिलेली असते की किती इंडियन गॉर आले, लेपर्ड आला किती आले, टायगर किती आले. सो ते नॉर्मल एक सेन्सस काउंटिंग असतं. असं प्रॉपर सेन्सस तर ते फॉरेस्टवाले आपल्याला करायला मिळतं. आपल्याला करायला मिळतं जेव्हा हे सर्क्युलेशन येतं की चालू होणार आहे. यू कॅन बुक युअर मचान. कुठल्या मंथ मध्ये होतं ते? बुद्ध पौर्णिमेलाच होतं. हा, आणि त्याच्या आधी येस फुल मून. सो लाईट, नॅचरल लाईट जास्त असते. वी डू नॉट यूज एनी टॉर्च और समथिंग. आणि संध्याकाळी 6 वाजता मचानवर जातो. मग रात्री आपल्याबरोबर एक गाईड असतो. मग रात्री पुन्हा जेवायला किंवा तिथेच टिफिन खाणं वगैरे सगळं असतं. बेसिकली तिथे नाही होत खाणं, ते चौकीवर आणतात. हो, जिप्सी. नो वॉक, नथिंग. तुम्ही जिप्सीने येता जाता आणि पुन्हा मचानवर बसता. सो दॅट्स अ डिफरंट एक्सपिरियन्स. पण तो मचान आतमध्ये रे, म्हणजे असं शेतात असतो, तिथे बाहेर जिप्सी लावून नाही. आपल्याला जिथे जिथे मचान बांधले जातात तिथे जवळ सोडतात. म्हणजे हार्डली यू विल वॉक 4-5 steps or मे बी 10 steps मॅक्सिमम. सो तो एक्सपिरियन्स वेगळा असतो. पण तो कोणासाठी आहे? ज्यांना
सवय खरंच, म्हणजे खरंच हार्डकोर चालेल की बाबा इथे बसलेलं आम्हाला रात्रभर चालेल. या वर्षी तर संजय गांधी नॅशनल पार्कला पण होतं, फर्स्ट टाइम होतं. दे स्टार्टेड दिस. आपल्याकडे ताडोबाला तर बरेचदा होतं, ताडोबा उमरेडकरणला इथे सगळीकडे होतंच. आणि ज्यांना इंटरेस्ट असतो तेच जाऊ शकतात. त्यासाठी पण तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं का? आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, कारण सर्क्युलेशन आमच्याकडे येतात आणि मग आम्ही ते पब्लिश करतो. मग ज्यांना करायचं असेल ते डायरेक्ट ऑनलाईन पण बुक करू शकतात. हा, म्हणजे आता ताडोबाचे जेव्हा सर्क्युलेशन येतात तेव्हा आपल्या ग्रुपवर येतात, इकडे कुठे उमरेडचे आले ग्रुपवर येतात. सो आम्ही स्टोरीवर वगैरे टाकतो. मग ज्यांना, कारण तिथे त्यांनी दिलेलं असतं की ऑनलाईन तुम्ही कसं बुक करू शकता, सो ते इझिली होतं. सो माझं असं म्हणणं आहे, सगळ्यांनी जंगलात यावं. नॉट ओन्ली ताडोबा, पेंच, बट रणथंबोर, बांधवगड, कान्हा सगळीकडे व्हिजिट करावं. आमच्यासोबत या किंवा कसेही जा, पण एवढं लक्षात ठेवा की आपण त्यांच्या घरी चाललो आहे आणि आपण पाहुणे म्हणून चाललो आहे. सो वी विल हॅव टू बी वेल मॅनर्ड, जसं आपण आपल्या पाहुण्यांकडे जातो तसंच. सो प्लीज डू कम फॉर जंगल सफारी. विल डेफिनेटली मेक इट अ मेमोरेबल एक्सपिरियन्स फॉर यू ऑल.